सोयाबीनला वापरलं पाहिलं हरभऱ्याला परत केमिकल वापरलं, केमिकलवर परत सोयाबीन घेतली आणि हरभरा SCT वैदिकवर घेतला. ज्या वर्षी मी SCT वैदिकवर घेतलं त्या वर्षी मला सोयाबीनला ॲव्हरेज वाढलं, त्यानंतर हरभऱ्याला पण वाढलं, केमिकलला कमी झालं. त्याच्यानंतर मग मी आता हे 3रं वर्ष काय उतार आला तुम्हाला? वडील शेती करायचे तर त्यावेळेस माझ्या शेतामध्ये 7.5 एकरामध्ये त्यांना जास्तीत जास्त 50 ते 60 कट्टे व्हायचे. वापरता मला 100 कट्टे सोयाबीन झाली त्याच्यामध्ये. आणि आता त्या 60 कट्ट्याचे किती झाले? 40 वाढले. आता मागच्या वर्षी मला त्याच्यामध्ये 160 कट्टे सोयाबीन झाली. किती एकर मध्ये? 6.5 एकरामध्ये. दरवर्षी वडील करायचे होते 5 वर्ष, त्यावेळेस 50 ते 60 कट्टे सोयाबीन व्हायची. 60 160? हो. 2.5 पट. खर्च किती पट वाढवला तुम्ही? केमिकल पेक्षा डबल केलं. माणसाचं आयुष्य वाढत नाही. प्रत्येक आयुष्य ठरलेलं किंवा उदाहरणार्थ 10 वर्ष जरा, पण 10 वर्षामध्ये जर तुम्ही केमिकलवर जर केलं उदाहरणार्थ 5 क्विंटल उत्पन्न काढसाल तुम्ही, हे जर केलं तुम्ही तर 15 क्विंटल काढू आले, तुमचं आयुष्य वाढणार आहे का? तेवढ्या आयुष्यामध्ये तुम्ही जास्त लवकर प्रगती करा असं तुम्हाला म्हणायचं. मृत्यू आहे आपल्याला हे माहिती आहे तुम्हाला. आयुष्य नाही वाढू शकत पण ऍव्हरेज वाढू शकतो. वाढू शकतो. चांगली आयडिया तुमची. केमिकलवर किती खर्च करायचा आता? किती? केमिकलवर जर 1 लाख रुपये खर्च व्हायचा सर, याच्यावर 1.25 लाख रुपये खर्च होणार. 100 क्विंटलचे किती पैसे झाले? 2.5 लाख रुपये वाढले. खर्च किती वाढला? 25,000. 25,000. मग 1 रुपयाला 10 रुपये. मी म्हणतो ते काय खोटे? मला सांगायचे जर 60 कट्टे व्हायचे तर 160 कट्टे झाले. मग हे तर 2.5 पट वाढल्यामुळे 25,000 मध्ये 2.5 पट म्हणजे फार मोठी प्रगती.